श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. 13 तारखेला सकाळी काकडा वगैरे झाल्यावर महाराज रामाजवळ बसून जप करीत होते. तेवढ्यात कैलास व वाटूरचा गणेश महाराजांच्या दर्शनास आले व दर्शन घेऊन जाणार तेवढ्यात महाराज अगदी अचानकपणे त्यांना म्हणाले, "अरे थांबा, तुमची आज मुंज करायची आहे." काही वर्षांपूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या त्रिवर्णांची मौंज होत असे. श्री महाराजांनी या दोघांना आपल्यासमोर आसनावर बसून घेतले आणि 2 जानवे घेऊन त्यावर गायत्री मंत्राचं प्रोक्षण केलं. या दोघांना गंध लावलं आणि त्यांच्या हातावर पाणी देऊन संकल्प सोडवून घेतला. नंतर त्या दोघांनाही महाराजांनी स्वतःच्या हातांनी जानवे घातले. त्यांना केशव नारायण करायला लावले आणि म्हणाले, "आज तुमची मुंज झाली बरं." पुढे श्री महाराज एक वेळ मंगरुळनाथला आले असता कैलास बरोबर होता. तेव्हा तो महाराजांना म्हणाला, "महाराज, जेवताना आपोषण घेतात, चित्रावती घालतात, मी काय करू?" तेव्हा महाराज म्हणाले, "अरे तू सुद्धा रामाय स्वाहा, रामाय स्वाहा असं 4 वेळा म्हणून 4 चित्रावती घालायच्या आणि रामाचं नाव घेऊन आपोषण घ्यायचं." एक वेळ गणेशने महाराजांना विचारले, "महाराज, जानवं तुटलं किंवा बदलायचं असेल तर काय करायचं?" तेव्हा महाराज म्हणाले, "रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः." असं श्रीरामरक्षेतील श्लोक म्हणून नवीन जानव्याला प्रोक्षण करायचं आणि नवीन जानवं गळ्यात घालून घ्यायचं. शौच लघुशंकेला जाताना जानवे कानात अडकवायचे. अशी श्री महाराजांनी केवळ 10 मिनिटात या दोघांची मौंज लावली. असो, गया क्षेत्रावर स्नान व तीर्थविधी झाले. गया निवासी मुकुंदराव यांच्या पत्नीने श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. तेथून बुद्धगयेला जाऊन भगवान बुद्धाचं दर्शन घेतलं. त्यांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधिवृक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अश्वत्थ वृक्षाखाली क्षणभर विसावा घेतला. दिनांक 13 जून 1974ला रात्री गया सोडून या यात्रेतील शेवटचे धाम असणाऱ्या जगन्नाथपुरीच्या दिशेने यात्रेचा प्रवास सुरू झाला. हे अंतर 780 किलोमीटर होते. दिनांक 14 जूनच्या सकाळी एका नदीवर थांबून चहा व अल्पोपहार करून यात्रा पुढील प्रवासास निघाली. रस्त्याने दुतर्फा जंगल होते. दुपारी 1च्या दरम्यान जंगलातच चांगली सुरक्षित जागा पाहून तेथे रामरायाचा नैवेद्य झाला. यात्रेकरूंची जेवणे होऊन व थोडी विश्रांती घेऊन पुन्हा प्रवास सुरू झाला आणि यात्रा रात्रीच्या वेळी जगन्नाथपुरीला मुक्कामास आली. भारतातील 4 धामांपैकी पूर्वेकडील ओरिसा राज्यातील म्हणजे पूर्वीच्या कलिंग राज्यातील हे एक धाम. दिनांक 15 जूनला सकाळीच समुद्रस्नान करून श्री महाराजांबरोबर सर्वांनीच जगन्नाथाचे दर्शन घेतले. जगन्नाथाच्या दर्शनाने सर्व यात्रेकरू अतिशय आनंदित झाले. जगप्रसिद्ध असणारं जगन्नाथाचं हे मंदिर अत्यंत सुंदर व विशाल आहे. जगातील लाखो श्रद्धाळू येथे येतात. येथे श्रीकृष्ण, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती लाकडापासून बनविलेल्या असून दर 12 वर्षांनी या मूर्तीचे कलेवर म्हणजे या मूर्ती बदलतात. मंदिराच्या कळसावर सुदर्शन चक्राचं प्रतीक असणारं श्रीचक्र आहे. त्याला नीलचक्र असेही म्हणतात. हे चक्र 8 आर्यांचं असून अष्टधातूपासून बनविलेले आहे. येथे दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेला रथोत्सव असतो. ही रथयात्रा अत्यंत भव्य असते. श्रीकृष्ण, बलराम व सुभद्रा असे तिघांचे 3 रथ असतात. हे मंदिर 4 लाख वर्गफुटावर असून 214 फूट उंच आहे. कळसावर 14 फूट लांबीचा एक भव्य ध्वज असतो. मंदिराच्या कळसावर असणारे चक्र पुरीतील कोठूनही पाहिले तरी ते आपल्या समोरच दिसते आणि कळसावरील हा भव्य ध्वज नेहमीच हवेच्या विपरीत दिशेने फडकत असतो. शिवाय कळसाची छाया जमिनीवर कुठेही व केव्हाही दिसत नाही. सर्वच मंदिर शिखरावर पक्षी बसलेले दिसतात, परंतु इथे मात्र मंदिर शिखराच्या परिसरात पक्षी फिरकतही नाहीत. जगातील सर्वात मोठे पाकगृह येथे आहे. साधक हो,
भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसोबत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.